नमस्कार, मी आहे प्रदीप आणि मी आज धारूळ महादूर किल्ल्यासाठी एक भेट देण्यासाठी आलो होतो. पहा म्हणलं किल्ल्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे. असं लक्षात आलं की इथं खूप अशी दुर्गंधी येत आहे. जनावरं वगैरे मारून फेकलेले असे घाण वास्तू इथं आहेत. तर इकडं पाहू शकता वऱ्हाचं प्रमाण खूप आहे आणि इथं कचरा वगैरे फेकला जातो. पर्यटक देशातून राज्यातून कुठूनही इथं पर्यटक येतात आणि पर्यटकांना जर अशी घाण दुरावस्था किल्ल्याच्या समोर दिसत असेल तर खूप दयनीय बाब आहे. मला या काही लोकांनी तक्रारी आमच्याकडे मांडल्या की या किल्ल्यामध्ये जी घाण पडत आहे, जी घाण लोक टाकत आहेत त्याची साफसफाई करण्यात यावी. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला नगरपालिकेला, या प्रशासनाला असं सांगावंसं वाटतं आहे की या किल्ल्याची आपण साफसफाई आठवड्यातून एक वेळेस तरी नगरपालिकेमार्फत करावी व येथील स्वच्छता व घाणीचं साम्राज्य कमी करावं. कारण की बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अजून सुविधा, चांगल्या वास्तू पाहण्यासाठी योग्य व्हाव्यात. पाहू शकता इकडल्या साईडनं पण पूर्ण असं कचरा, गवत, झाडी अशी वाढलेली आहे. या समोर साईडनं हे वऱ्हा दिसत आहेत, डुक्कर. तर ह्या गोष्टी पर्यटनच्या ठिकाणी नसाव्यात. ही वास्तू पर्यटन विभागाच्या अंडरमध्ये येते आणि किल्ले धारूळ हे ऐतिहासिक शहर आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये हे वास्तू अंडरमध्ये आहे. त्यामुळं मला असं त्यांना, नगरपालिका प्रशासनाला असं म्हणायचं की इथं स्वच्छतेसाठी आठवड्यातून एक दिवस तुम्ही द्यायलाच पाहिजे, असं स्थानिक काही नागरिकांचं म्हणणं आहे. आणि याच्या बाजूला जे अतिक्रमण होत आहे त्यावर बी लक्ष ठेवावं नगरपालिकेनं आणि इथली स्वच्छता करण्यात यावी. धन्यवाद.